आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे मुनीश्वर, तुम्ही श्रीरामान बाबतीत जे बोललात की ते माझे प्रभू त्रैलोक्यनाथ भगवान आहेत, काय ते सत्य आहे? काय ते खरोखरच श्री विष्णूंचा अवतार आहेत की केवळ एक मनुष्य प्राणी? हेच तर मी तुम्हाला विचारायला आलो आहे, ज्यायोगे तुम्ही माझ्या शंकेचं निवारण करू शकाल. मायाजालात अडकलेल्या मानवाच्या मनात मोह येणं तर स्वाभाविक आहे, परंतु तुमच्यासारखे परलोकवासी जे स्वतः प्रभूंच्या सेवेत सदैव राहता, त्यांना देखील अज्ञान आणि मोहाने अशा प्रकारे भ्रमित केलं आहे. अगदीच आश्चर्याची गोष्ट आहे. भगवान, जेव्हा महर्षी नारदांच्या सांगण्यावरून मी श्रीराम आणि लक्ष्मण यांना नागपाशातून मुक्त करण्यासाठी लंकेत गेलो, तेव्हा तिथे मी त्यांना अतिशय दिनवाण्या अवस्थेत पाहिलं. नागपाशात बद्ध मरणासन्न होते. जेव्हा मी त्यांना बंधमुक्त केलं तेव्हा कुठे त्यांना थोडी शुद्ध आली. हे सर्व पाहून माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की ज्यांचं नाव घेतल्याने प्राणी सांसारिक बंधनातून मुक्त होतात, तेच प्रभू एका तुच्छ राक्षसामुळे नागपाशात बद्ध झाले आहेत. ज्यांची मुक्ती माझ्यामुळे झाली आहे, ते कसले भगवान? हे देवर्षी नारद, ज्या प्रभूंच्या महिमेचा आनंद तू एकटा घेत आहेस, त्या अद्भुत लीलेला धरतीवर सर्व व्यापी करण्याची वेळ आता आली आहे पुत्र. पूज्य पितृदेव, तुमचा पुत्र नारद तुमच्या श्रीचरणी नमन करतोय. कल्याणमस्तु. आम्हाला अंतःप्रेरणेने जाणवलं आहे की ज्या रामचरित्राच्या पवित्र गंगेच्या आनंद लहरींमध्ये तू बुडत आहेस, त्या पावन चरित्राला आता कथाबद्ध केलं जावं, ज्याजोगे मृत्यूलोकात राहणाऱ्या प्राण्यांच्या घरात ही मंदाकिनी वाहू शकेल, जिच्या तटावर बसून धरतीवरचे मानव देखील हे दिव्य रस पान करू शकतील. पिताश्री, या महान शुभकार्याला संपन्न करण्याचं सद्भाग्य तुम्ही कुणाला सोपवलं आहे? जो मृत्यू लोकात भक्ती आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवू शकेल, मानवी मनाला आध्यात्मिकतेकडे नेऊ शकेल, तो महामानव तर या धरतीवरचाच असला पाहिजे. आणि त्यासाठी एका महान अवतारी पुरुषाला या आधीच धरतीवर पाठवलं गेलं आहे वत्सा. कोण आहे तो महामानव? जो ज्ञान, योग आणि भक्तीची सीमा, तोच रसमर्मज्ञ आणि वाङ्मयाचा अवतार, सरस्वती पुत्र महर्षी वाल्मिकी. भगवान वाल्मिकी? हो वत्सा, माझ्या प्रेरणेने त्यांच्या चित्तात या क्षणी काही सर्जनशील विचार निर्माण होत आहेत. ते तुझंच चिंतन करत आहेत. महर्षी वाल्मिकी? हो देवर्षी. जा, महर्षी वाल्मिकींच्या अंतःप्रेरणेला जागृत कर. ते विश्वाच्या प्रथम महाकाव्याचा श्रीगणेश करतील आणि श्रीराम कथा, जी आतापर्यंत श्रुती आणि स्मृतीच्या परिघापुरती सीमित राहिली आहे, तिला साहित्य आणि वाङ्मयाचं स्वरूप प्रदान करतील. आणि महाकाव्याचे नायक रघुनाथांच्या चरित्राच्या अमर ज्योतीने अखिल विश्वाला ज्योतिर्मय करतील. काव्य कला कुमुदिनीने सर्व जगाला सुगंधित करतील. जा बाळा. जशी आज्ञा महामहिम. तुझं अभियान कल्याणकारी ठरू दे नारद. नारायणाय तुभ्यं नमामि जगदीश्वराय. हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि. हे शान्ताकारं तुभ्यं नमामि. तुभ्यं नमामि नारायणाय. पक्षीराज गरुड? तुभ्यं नमामि जगदीश्वराय. हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि.
हे शान्ताकारं तुभ्यं नमामि। हो मुनी, गरुडाचा प्रणाम स्वीकार करावा. प्रणाम पक्षीराज. तुम्ही इथे? तुमचे प्रभू त्रिलोकीनाथ भगवानांचा या समयी धरतीवर राज्याभिषेक होत आहे. अनेक अनेक देवता ते दिव्य दृश्य बघण्यासाठी मानव रूपात अयोध्येस गेले आहेत. या क्षणी तुम्ही सुद्धा तिथेच असायला हवं होतं. अशी दिव्य दृश्य अतिशय दुर्लभ असतात. हे मुनीश्वर, तुम्ही श्रीरामान बाबतीत जे बोललात की ते माझे प्रभू त्रैलोक्यनाथ भगवान आहेत, काय ते सत्य आहे? काय ते खरोखरच श्री विष्णूंचा अवतार आहेत की केवळ एक मनुष्य प्राणी? हेच तर मी तुम्हाला विचारायला आलो आहे, ज्यायोगे तुम्ही माझ्या शंकेचं निवारण करू शकाल. मायाजालात अडकलेल्या मानवाच्या मनात मोह येणं तर स्वाभाविक आहे, परंतु तुमच्यासारखे परलोकवासी जे स्वतः प्रभूंच्या सेवेत सदैव राहता, त्यांना देखील अज्ञान आणि मोहाने अशा प्रकारे भ्रमित केलं आहे. अगदीच आश्चर्याची गोष्ट आहे. हे कसं झालं? मी ऐकलं होतं की जे व्यापक परब्रह्म आहेत, जे मोहमायाच्या पलीकडचे परमेश्वर आहेत, त्यांनीच तर जगात अवतार घेतला आहे. परंतु त्या दिवशी जेव्हा तुम्ही मला श्री रामचंद्रांना नागपाशातून मुक्त करण्यासाठी पाठवलं, तेव्हा तिथे जाऊन मी श्री रामचंद्रांना अशा अवस्थेत पाहिलं की ज्यात एखाद्या अवताराचं कसलंच चिन्ह नव्हतं. त्यांच्या नावाचा जप करताच मनुष्य सांसारिक बंधनातून मुक्त होतो. ते स्वतःच नागपाशात अडकून पडले होते आणि मी त्यांना जाऊन त्या बंधनातून मुक्त केलं. तर मग ते कसले भगवान? त्या दिवसापासून दररोज मी मनाला समजावत असतो, परंतु मनाचा भ्रम काही जात नाही. शेवटी थकून तुमच्याकडे हेच विचारायला आलो आहे की माझी शंका सत्य आहे की नाही. हे गरुडजी, मला तुमची दया येत आहे. तुम्हाला पाहून श्रीरामांच्या मायेचं सामर्थ्य जाणवत आहे. जो ज्ञानेन कर चित्त अपरई, बरी आई बिमोह मन करई, जे ही बहुबार नचावा मोही, सोई व्यापी बिहंगपती तोही. त्यांची माया महाज्ञानींच्या मनाला सुद्धा मोहून टाकते. तुमचा दोष काय म्हणा? त्यांच्या मायेच्या आक्रमणापासून आज तागायत कोणीही वाचू शकलेलं नाही. मला सुद्धा कितीतरी वेळा नाचवलं आहे तिने. त्याच मायेने तुम्हाला सुद्धा जाळ्यात ओढलं. याच्यावर लगेच उपचार केला पाहिजे. तिन्ही लोकांत केवळ एक भगवान शिवशंकर आहेत, ज्यांना त्यांची माया भ्रमित नाही करू शकत. तेच तिचे मर्मज्ञ आहेत. श्रीराम त्यांची पूजा करतात आणि ते श्रीरामांची. म्हणून तुम्ही सरळ त्यांच्या चरणांशी जा. तेच तुम्हाला यातून उद्धाराचा मार्ग दाखवतील. मला तर वाटलं होतं की तुम्ही माझं सहाय्य कराल, पण तुम्ही तर मला तिथे पाठवत आहात. मी आता पितृदेवांच्या आज्ञेने महर्षी वाल्मिकींना भेटायला मृत्यूलोकात जात आहे. माझं म्हणणं ऐका. तुमच्या या महारोगाचा एकमेव वैद्य आहे भगवान शंकर. तेच तुम्हाला मार्ग दाखवतील. जशी तुमची आज्ञा. तुभ्यं नमामि नारायणाय, तुभ्यं नमामि जगदीश्वराय, हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि. नारायण. प्रभू, ही कशी लीला आहे? आपल्याच वाहनावर मायेचं जाळ टाकलं. नारायण 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 नारायण. त्राहिमाम त्राहिमाम. यावं गरुडजी. काय झालंय पक्षीराज? जरा शंकाग्रस्त वाटत आहात. प्रभू, तुम्ही तर चराचरात वास करता. तुमच्यापासून काही लपलेलं नाहीये. खरं सांगायचं तर एक शंका मनाला ग्रासून राहिली आहे. शंका? कुणाच्या बाबतीत?
श्रीरामांच्या बाबतीत. तुमच्या प्रभूंच्या बाबतीत शंका घेत आहात खगराज. हा विचार तुमच्या मनात आला तरी कसा? भगवान, जेव्हा महर्षी नारदांच्या सांगण्यावरून मी श्रीराम आणि लक्ष्मण यांना नागपाशातून मुक्त करण्यासाठी लंकेत गेलो, तेव्हा तिथे मी त्यांना अतिशय दिनवाण्या अवस्थेत पाहिलं. नागपाशात बद्ध मरणासन्न होते. जेव्हा मी त्यांना बंधमुक्त केलं तेव्हा कुठे त्यांना थोडी शुद्ध आली. हे सर्व पाहून माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की ज्यांचं नाव घेतल्याने प्राणी सांसारिक बंधनातून मुक्त होतात, तेच प्रभू एका तुच्छ राक्षसामुळे नागपाशात बद्ध झाले आहेत. ज्यांची मुक्ती माझ्यामुळे झाली आहे ते कसले भगवान? बस प्रभू, तेव्हापासून माझ्या मनाची शांतता भंग पावली आहे. म्हणूनच तुमच्या श्री चरणी आलो आहे. मला मार्गदर्शन करा, ज्यायोगे माझ्या मनातील भ्रम दूर होईल. हा भ्रमच आहे तुमच्या मनाचा पक्षीराज. प्रभूंची माया अतिशय प्रबळ आहे. ती भल्या भल्यांना नाचवते. त्याच मायेने तुम्हाला तिच्या जाळ्यात अडकवून तुमच्या विश्वासाला भ्रमित केलं आहे. याचा उपचार तत्परतेने करून घ्या, अन्यथा अनेक योनींमधून भटकत बसाल. म्हणूनच नारदजींनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे, जेणेकरून तुम्हीच मला या मायाजालातून मुक्त कराल. तुमचा रोग असा आहे खगराज, ज्याचा उपचार एका दिवसात नाही होऊ शकत. याकरता दीर्घ काळासाठी निरंतर सत्संगाची आवश्यकता आहे. असा सत्संग जिथे सदैव रामकथेची गंगा अविरत वाहत असेल, त्याच रामकथारूपी मंदाकिनीच्या लाटांमध्ये डुबून तुम्हाला तुमच्या प्रभूंच्या चरणांशी निरंतर स्थान प्राप्त होईल. मग तुम्ही मायाजालात फसणार नाही. बिनु सत्संग न हरी कथा, तोही बिनु मोहन भाग. मोह गये बिनु राम पद, होईन दृढ अनुराग. आणि सत्य तर हे आहे, मिलहीन रघुपती बिनु अनुरागा, किये जोग तप ज्ञान बिरागा. मला असा सत्संग कुठे प्राप्त होईल प्रभू? मी तुम्हाला एका अशा स्थानावर पाठवतो जिथे नित्य निरंतर रामकथेचंच गायन होतं. सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला एक अतिशय सुंदर नील पर्वत आहे. त्या पर्वतावर एक सुंदर छोटंसं सरोवर आहे. त्याच स्थानावर तुम्हाला श्रीरामांचे परमभक्त महात्मा काकभूषणी बसलेले आढळतील. तिथे ते नित्य निरंतर रामकथा ऐकवत असतात. मोठे मोठे देवता, गंधर्व, किन्नर, सिद्ध ऋषीमुनी तिथे पक्षी रूपाने अथवा अदृश्य रूपाने त्या तीर्थावर येऊन त्यांच्याकडून कथा ऐकत असतात. तुम्ही त्यांना शरण जा. काही काळाकरता त्यांचा सत्संग करा. तुमचा अवश्य उद्धार होऊन जाईल. जशी आज्ञा प्रभू. कल्याणमस्तु. नमामि नारायणाय तुभ्यं नमामि जगदीश्वराय हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि. प्रभू, ही कशी लीला आहे? हे स्वतः प्रभूंचं वाहन आहे. उडतात तेव्हा यांच्या पंखामुळे वेदध्वनी निर्माण होते. हे सुद्धा मायाजालात अडकले. हे भवानी, प्रभूंची माया किती प्रबळ आहे. देवी, पक्षीराज मला शरण आले होते. मी सुद्धा त्यांचं कल्याण करू शकलो असतो, पण मी जे त्यांना पुढे पाठवलं त्याची 2 कारणं आहेत. पहिलं हे की यांना गर्व झाला आहे. यांचं गर्वहरण करणं आवश्यक होतं. ते पक्ष्यांचे राजे आहेत आणि कावळा पक्ष्यांमध्ये खालच्या दर्जाचा मानला जातो, ज्याला चांडाळ पक्षी असे देखील संबोधतात. तर मग जेव्हा पक्षीराज एका कावळ्यासमोर नतमस्तक होऊन भक्तीची याचना करतील, तेव्हा त्यांचा गर्व आपोआपच नष्ट होईल. दुसरं कारण हे
ज्या शिखरावर महात्मा काकभूषणजींचा वास आहे त्याच्या चहूबाजूंना दूर दूर अंतरापर्यंत प्राण्यांमध्ये नास्तिकतेचा, हिंसेचा, अज्ञानाचा लवलेशही नसतो. माया व अविद्या त्या नील पर्वताच्या जवळपास फिरकत सुद्धा नाही. गरुडजी जसे काकभूषणजीच्या प्रभाव क्षेत्रात जातील तसं त्यांच्या मनातून माया, अहंकार, अज्ञान सर्व काही तत्क्षणी दूर होऊन जाईल. धर्मं चर सत्यं वद